हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये. सो आज आहे ना आपण खूप दिवसांनी व्लॉग बनवत आहोत, कारण की मी साखरपुड्याच्या गडबडीत त्यानं मला खरोखर जमत नाही. पूर्ण शॉपिंग परत सगळं ऍडजस्टमेंट खरोखर जमत नाही आली. आणि 2 दिवस झाले माझी तब्येत पण ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी काहीच शूट केलाच नाहीये. तर हॅलो गाईज, आज आहे ना मी फर्स्ट टाइम आहे ना आज यांच्या फोन मध्ये व्हिडिओ करते, कारण का त्विशाने केलेला आहे माझा फोन लॉक है ना. तिला पासवर्ड ओपन होत नव्हता, ती पूर्ण हे करत गेली आणि तिने केलंय त्याला लॉक. सो ते आता लॉक ओपन व्हायला खूप टाइम लागेल. हो, सो म्हणून मी आता आहे ना आज करते यांच्या फोन मधून शूट. तुम्ही बघू शकता आम्ही रेडी झालोत आणि आज आम्ही चाललेलो आहोत उरणला है ना. सो एवढ्या आहे ना या दिवसात शूट केलं आणि त्याच्यात पण भरपूर काय काय झालं. मी मुंबईला गेलेली शॉपिंगला, त्याच्यानंतर परत मी 2 वेळेला वाशीला जाऊन आले. ॲक्च्युली मी जे डिसाईड केलेलं ना पूर्ण म्हणजे काय करणार आहे काय घालणार आहे ते सर्व चेंज करून आता परत मी वेगळं ठरवलं आहे का मी काय करणार आहे म्हणून. सो त्याच्यासाठी आहे ना परत सेटअप, म्हणजे मी त्या ड्रेसनी गेटअपनी सॅटिस्फाय नव्हती म्हणून मी आहे ना परत ठरवलं. सो मी परत ठरवलंय का मी आहे ना आता काय म्हणजे आता वेगळा थोडा हे करणार आहे तयारी म्हणून. सो त्याच्यासाठी मी आता 2 वेळेला वाशीला पण जाऊन आले, तिथं पण नाही. सो मी आता चालले उरणला मला थोडंसं काम आहे. सो मी उरणला चाललेली आहे. सो चलो. आणि आज आहे ना त्विशाचा पण तुम्हाला थोडा न्यू लुक दिसेल. तिची पण आहे ना हेअरस्टाईल वगैरे चेंज करणार आहे, त्याच्यासाठी हे पण रेडी होऊन बसलेले आहेत. सो मी पण रेडी झालेली आहे. आणि हे बघा सगळे शॉपिंगच्या ह्याच्यात पण आज आहे ना आज माझा खूप स्ट्रगलवाला डे आहे. पहिले उरणला जाणार, उरणच्या नंतर परत मी ज्वेलरी सिलेक्शनला जाणार आहे, त्याच्यानंतर परत वाशीला जायचं आहे, तो पण काम आहे. सो आज भरपूर कामं आहेत. सो चलो फटाफट जाऊया. आणि आज आहे ना त्याच्यासाठी लवकर निघालो, आता वाजलेले आहेत 11ला 10 मिनिटं आहेत, पटकन जाऊ. सो चलो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आम्ही जाणार आहोत उरणला. अजून आम्ही हॅलो. सो आम्ही आहे ना आता उरणवरून आलेलो होतो. बघ उरणला आहे ना मी शूट करायचीच विसरले. मस्तपैकी ना मी माझी साडीवर मॅचिंग बँगल्स घेतली, परत टिश्यूला घेतल्या, म्हणजे थोडीशी तशी सगळी शॉपिंग केली. ज्वेलरी शॉपमध्ये पण गेलेलो, मला नवीन फेडवे वगैरे सगळं घेऊन आलो. साखरपुडा मला म्हणजे सगळंच नवीन पाहिजे म्हणून सगळी शॉपिंग केलेली आहे. आणि आता आलो तर आम्ही भेंडकलला कारण मम्मीकडे, आणि मी आता बसले जेवायला. त्विशाला जस्ट भरवली आणि आता मी मम्मीने ना मस्त चिकन बनवलं आहे मस्त. सो आम्ही जेवतो, हे पण जेवायला बसतो, मम्मी पण जेवायला बसली आता. आणि आता जेवून वगैरे मग बाकीचे राहिलेले कामं. असं फुल डे खूप नुसतं बिझी सारखं आहे. सो त्विशू बघते आता कोण सो मी आता ते मस्तपैकी जेवून पहिले चिकनची. हॅलो. सो आम्ही आहे ना आता आलेलो जेवण वगैरे निघालो आलेलो होतो तर वाशीला, कारण का यांच्या ड्रेसच्या अल्टरेशनचं थोडंसं प्रॉब्लेम झालं आहे, थोडंसं लूज आहे आणि परत आलो घेऊन ते. आणि परत मग अजून थोडंसं काम आहे ते पण करून घेऊ. सोबत आलं तर येताना मॅडम बघा झोपल्या. आधी हिला घेऊन येत नव्हतं, एवढी रडायला लागली ना की हे बोले की नाही घेऊया खूप रडते मग घेतली काय आणि झोपली. उलटा घरी मस्त झोपली असते तर ते नाही आली. सो चला आता शॉप तर आला. आणि यांना आम्ही कपडे कुठून घेतले ना तुम्ही शॉप तुम्हाला दाखवते सगळे, कारण का गेले 2 टाइम आलो तेव्हा मी काही दाखवलं नाही, नक्की दाखवते. आम्ही यांना शॉपिंग इथून केलेली आहे वाशीला दुला वर पक्षीमधून. सो आलं आता अल्ट्रेशनसाठी परत. ही बघा त्रिशा. सो तुम्ही बघितल्यातच आम्ही गेलेलो शॉपमध्ये आणि मी यांचा ड्रेस टाकलेला आम्ही दिलेला आहे परत अल्ट्रेशनला. आता ते बोलतात की भेटेल परत मंडेला यायला पण टाइम नाही. सो आता मॉन्टीचे पण दिलेले आहेत तिथंच, कारण का मॉन्टी पप्पा आणि आम्ही एकाच शॉपमधून घेतलेत.
सो आता तो येईल तेव्हाच परत तोच रिसिव्ह करेल. परत यायला आली. ह्या वीक मध्येच मला वाटते माझी ही तिसरी फेरी का की 4th टाइम मला वाटतं. मी आज एका हप्त्यात किती दिवस झालेत आणि आज फ्रायडे आहे, त्याच्यात ही माझी तिसरी फेरी आहे. कंटाळलं अक्षरशः, रोज काय नाही काय घ्यायला हे ना बच्चू. विषयाची झोप झालेली आहे मस्त. सो आता बघूया, आता परत एक काय शॉपिंग आहे ते पटकन करते आणि लगेच येते. आम्ही आलेलो आहे ना एक सिंगल यांचा ड्रेस अल्टरला, पण दुसरी शॉपिंग पण झालेली आहे. तुषाचा ड्रेस. सो तुषाला आहे ना बर्थडेला ड्रेस घेतलेला आहे. तुषू बर्थडेला ड्रेस घेतला की नाही? कसं आहे? तुषाच्या चॉईसचा घेतला इस टाइम ड्रेस. आणि मला पण आमचं अचानक ठरलं की बघूया आणि बघितलं आवडलं. आणि तुषा बघा कशाने घेतलं. त्रिशू काय करते तू? इथेच राहता काय खिशात? तिला वाटतं खिशात काय ठेवलंय का? केस कुठे त्यांचे? हेअर कुठे आहेत? क्या है? कोण आहे? छोटा बच्चा आहे बोलते. बघ मला घेऊन आले. कोण आहे दिशू? काय घेते? घे मग. तिला फक्त रिंगचं येड बस. आज आहे ना आम्ही मस्त पैकी विशाला फ्रॉक पण घेतलेली आहे. विशाची बर्थडेची शॉपिंग पण डन. कसा डन कर डन. सो आता आलो तर आम्ही FMC मार्केटला. इथून घ्यायचे आहेत आम्हाला बलून्स. तुझ्या बर्थडेला नाही, सातूच्या बर्थडेला. तुझ्या बर्थडेला नाही. आम्ही तुझ्याचा बर्थडे नाही करणार आहोत. आम्ही आलो सातूच्या बर्थडेला बलून घ्यायला. हो करू. सो आम्ही आहे ना पहिले पण आता सातूच्या बर्थडेला बलून्स घ्यायला आलोत. आणि अजून पण घरात काहीतरी घ्यायची वस्तू ती पण घेऊ आणि मग निघूया. वस्तू म्हणजे नळ घ्यायचा, टॅब. आमच्या बेसिंग साईडला पण खराब झालं. सो बोले की आज आलो तर तो पण घेऊन जाऊया एकदाच. मग तो पण घेऊ आणि मग जाऊया. आता कंटाळा आला. आज सकाळपासून तुम्हाला माहिती आहे आपण 11:10 होती तेव्हा घराच्या बाहेर निघाल्यात. अजून जायचं पत्ता. अजून 2 कामं बाकी आहेत. आता रे काय घेते? काय येते? डॅडी फिशचा बघा थंडा खाऊन पिऊन झाला. थंडा एन्जॉय करणं चाललंय ना बघू. हॅलो. सो आम्ही आता आलेलो होते ना बलून्सची वगैरे शॉपिंग करायला. आणि बलून्स सोडून इतर खरेदी भरपूर झालेली आहे. आणि त्रिशूला आणि मला अक्षरशः आता कंटाळा आलाय खरोखर. यांची शॉपिंग संपतच नाही. आमची झाली तर आता यांची संपतच नाही. आता हे शॉपिंग करतात. चलो बघू दे काय काय करते. आता बड्डेसाठी खूप शॉपिंग झालेली आहे आणि डेकोरेशनसाठी. हॅलो. सो फायनली आमची शॉपिंग डन आहे. हे बघा हे स्टँड वगैरे सगळं आहे. याच बड्डेची फुल शॉपिंग केली. तुम्हाला माझा जास्त आवाज येत नसेल, गाड्या भरपूर चालतात. सो मी इथं थांबली. परत एवढं सामान घेऊन तेवढं लांब चालणं. ते परत विचारायला तू थांब की मी जाऊन येते गाडी घेऊन. कारण का तेवढा लांब, कारण का तिथं आधीच FMC मार्केटला पार्किंगचं टेन्शन. आणि पार्किंगला गाडी त्याच साईडला लावली परत इकडच्या साईडला. म्हणून ते बोलतात तू थांब मी तिला बरा घेऊन जा तुम्ही. कारण का ती मॅडम माझ्याजवळ नको आहे. मग सामान मॅडम माझ्या हातात पण एवढा आहे तिकडे ठेवलं म्हणून ते गेले तिला घेऊन. अजून एक काम होतं. मला ज्वेलरी सिलेक्शनला जायचं होता साडीवरच्या. ते पण नाही झालं. आताचे शॉप पण 8ला बंद होईल आणि इथंच झालं 8ला 5 मिनटं आहेत. कसं पॉसिबल आहे पोचणं? ते उराणला पोचायचं आहे. तर सकाळी ओपन नव्हतं त्याच्यामुळे जमला नाही. सो आता मला आत्ताच कंटाळा आला. परत उद्या त्या कामासाठी जायला लागेल. परत उद्या आहे ना आपला ब्लाऊज पण भेटणार आहे.
तुम्हाला माहिती आहे हे प्रांजलकडे ब्लाऊज भरायला दिले, त्याची उद्या डेट आहे. सो उद्या तिथं कॉल करून विचारायला लागेल. खूप अजून साखरपुड्याचं काम जवळ आलं आहे आणि असं पेंडिंग राहिल्यासारखं झालं आहे. सो ते बोलत की आता माझे 2 सुट्टे आहेत ना तोपर्यंत करून घेऊया, कारण का नेक्स्ट वीकमध्ये मी ठरवलं मी कायच करणार नाही, घराच्याच बाहेर जाणार. बघूया आता काय काय पॉसिबल आहे, काय काय. मी गाडी आली का बघते सारखी. बघूया आता कसं काय. आता जेवायला सकाळी पण मम्मीकडं होतो, आता पण मम्मीकडं होतो. खाली लगातार रोज वाशीला येतो आणि साखरपुडा म्हणजे मम्मी बेंडकलला गेली राहायला, तेव्हापासून रोजच मम्मीकडे जेवायला जातो. रोज मम्मीकडे. मला वाटते हा हप्ता झाला माझं जेवण फक्त 2 टाईम झाला असेल घरात, 2 नाही तर 3. म्हणजे रोज मम्मीकडेच, कारण का कुठं नाही कुठं गेलो रिटर्न येताना मम्मीकडे, कुठं नाही कुठं गेलो रिटर्न येताना मम्मीकडे. तसंच झालं आज 5 किलोमीटर. मम्मीने तेच सांगितलं साखरपुड्याला रोज येतं. बघू आता येतीलच. मला कंटाळा आला, तुझी पण खूप कंटाळली अशी. मी आहे ना तिथून घेतलेला चॉकलेट सँडविच आणि तुझी खाते. आवडला तुला? मी याला तिथला नेहमी ट्राय करतो सँडविच चॉकलेटचा, मस्त लागते. टिशूने खायचं निशाने ठेवले. हॅलो. सो आम्ही आहे ना आता घरी आलेलो आहोत आणि म्हणजे वाशीवरून येऊन मम्मीकडे गेलो बेंडकलला आणि बेंडकलवरून मस्तपैकी जेवून वगैरे आलेलो आहोत. आणि आल्यानंतर आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि एवढा कंटाळा आला म्हणजे कंप्लेट आम्हाला 12 तास झाले की आम्ही घराची बाहेर होतो. सकाळी 11:45ला गेलेलो, ते आता 10:30ला आलो. 15 मिनटं बाकी आहेत नाही. आणि आता एवढा कंटाळा आला आहे ना आणि पाय पणच भरपूर दुखले, कारण का आज खूप चाललो म्हणजे आज खूपच चालायची. मला पाय पण खूप दुखले आणि झोप पण यायला लागली, म्हणजे डोका पण दुखायला लागलं त्याची, म्हणून थांबलो खूप. आणि मम्मीकडे गेल्यावर पण काय शूट नाही केलं, कारण का गेलो फ्रेश झालं, थोडीशी जेवलं आणि तशीच रिटर्न आलं. आणि मम्मीने खूप मस्त माशांचा कालवण आणि मासे फ्राय बनवलेले, मस्त लागला. तुझ्या पण जेवली, हे पण जेवलं, मी पण जेवलो आणि मग आलो. आज आहे ना मी तुम्हाला बहुतेक म्हणजे मला आहे ना काही किती शूट करायची आठवण राहत नाही नेहमीप्रमाणेच. आणि आता ठिकाणी मी शूट केलं. सो आज आहे ना मस्त आहे ना मी साखरपुड्यासाठी पण एक आहे ना मस्त असं बनवायला दिलं आहे, म्हणजे कस्टमाइज करायला. सो ते काय आहे ना ते तुम्हाला साखरपुड्याच्या दिवशी मी नक्कीच सांगेन. साखरपुड्याच्या दिवशी नाही सांगेन तरी नेक्स्ट नक्कीच सांगेन. तुझी फोन थोडा आवाज कमी करणार, तुझा फोन बघते आवाज केला. सो मी आहे ना एक मस्तपैकी आम्हाला कस्टमाइज करायला दिले आहेत, म्हणजे ते असं आम्हाला लडकेवाले हे बॅचेस दिलेत आहेत. ते कसे काय आहेत ते मी तुम्हाला साखरपुडा दाखवेन. सो लडकेवाले हे असे बॅचेस दिलेत मी कस्टमाइज करण्यासाठी, सो ते पण मी तुम्हाला दाखवेन. त्याच्यानंतर तुळशी शॉपिंग केली, नंतर आमच्या डेकोरेशनचं हवं माहितीच आहे तुम्हाला, डेकोरेशन करतो त्याच्या रिलेटेड शॉपिंग केली. परत सात्विकचा बड्डे आहे त्याच्या म्हणजे आज आहे ना खूप शॉपिंग झाली. आणि तुळशाला बड्डेला फ्रॉक पण घेतली आम्ही. सो ती कुठली घेतली हे तुम्हाला बड्डेला समजेल वरून. मी आज माझी पण शॉपिंग केली, म्हणजे साडीवरच्या बँगल्स वगैरे ते सगळं. तरी एक काम राहिला ज्वेलरी पसंत करायला जायचं, तर ते आता उद्यावर गेलं आहे. सो ते उद्या बघूया. आणि बाकीची तर ऑलमोस्ट कामं आता पूर्ण डन झालेत. यांचं अल्टरेशनचं पण काम बिघडलेलं आहे, यांचा अल्टरेशनचा पण थोडासा लूज झाला, तरी पण ते पण परत अल्टर टाकला. ते पण ते भेटणार होता मंडेला जमणार म्हणून सांगितलं. कारण ट्यूजडेला येऊ, ते ट्यूजडेला 23 तारखेला जाणार होतो, तर ते कस्टमाइज करलेले भेटतील 24 तारखेला. मी त्याला बोले बघा 23 तारखेला, तर ते बोलतात नाही जमणार. सो ते 24 तारखेला भेटून म्हणजे ते आपण लागत. तर पण मी तेव्हा ठरवलं का मी जाणार नाही आहे, कदाचित मॉन्टी नाहीतर मग हे. मला आहे ना आज दिवसभर आराम नाही, तर असं वाटतं माझा बसता जाईल कुकला. सो ते पण काम झालं. माझ्या सगळ्या बँगल्स वगैरे सगळ्या घेतलेलं आहे, मॅचिंग मस्त वगैरे झालेलं आहे. ते म्हणजे मॅचिंग घेतलं आहे, तो कुठला काय घेतला ते मला समजेल. अगोदर माझा लुक वेगळा होता आणि आता जो मी ठरवला तो वेगळा आहे. सो अगोदर मी त्या लुकप्रमाणे ना म्हणजे जो अगोदर ठरवलं त्याच्याप्रमाणे सगळी शॉपिंग केली, ते डन झालेलं आहे. सो ते परत कॅन्सल करून आता दुसरा लुक त्याच्यासाठी परत, म्हणून माझी या हप्त्यात धावपळ नाही. तर या हप्त्यात म्हणजे आत्ताच्या टायमाला मला काहीच काम राहिलं नव्हतं.
आणि सकाळी मी पेडवर गेलो तेव्हा नवीन ते पेडवे वगैरे ते सगळं पण घेतला. आणि पैजण आम्हाला दोघींना पण आहे ना मम्मी आणि पप्पांकडून पाडवा गिफ्ट आलेले आहेत नवीन पैजण साखरपुड्याला. सो ते पाडव्याच्या दिवशी पण मला वाटते मी काही शूट नाही केलेलं. नाही सॉरी आम्हाला पाडव्याच्या दिवशी शूट केलेला, पण मला वाटते मी आहे ना त्याची दाखवायची विसरले की मम्मी पप्पांनी आहे ना काय गिफ्ट आणलं आहे. हां बरोबर, मी पाडव्याच्या दिवशी का नाही दाखवलं माहिती आहे का, म्हणजे आदल्या दिवशी का त्याच्या दुसऱ्या नाही आदल्या दिवशी, हां पाडव्याच्या आदल्या दिवशीच मम्मी पप्पाने आहे ना आम्हाला दोघींना पण गिफ्ट आणून दिलेलं आमच्या दोघींचा पाडव्याचा. सो आम्हाला दोघींना आहे ना मस्तपैकी चांदीचे पैजण आणल्यात. सो मला जमलं तर नक्की दाखवेन मी, नाही तर साखरपुड्याची त्यांना दुसरी. सो ते पैजण आणल्यात म्हणून मग मी आता ना पेडवे पण नवीन घेऊन आलो. सो ऑलमोस्ट सगळ्या शॉपिंग म्हणजे पूर्ण टॉप टू बॉटम पूर्ण नवीन पूर्ण शृंगार साखरपुड्याला. 1 दिवसाचं साखरपुड्याचं फंक्शन पण शॉपिंग एवढी झाली आणि अजूनपर्यंत चालू आहे. हे करायचं आहे ते करायचं, ही तयारी आहे ती तयारी आहे, अक्षरशः दमलो. आणि आता सिरियसली मला ना झोप यायला लागली, म्हणजे डोळे पण अशी झोप. सो आता फ्रेश वगैरे होतो आणि आराम करतो. चेहऱ्याला बिलकुल आराम नाही काय नाही, त्याच्यामुळे तब्येत ठीक नव्हती. आणि आताच 2 दिवस आज मला कुठेतरी जरा बरं वाटतंय म्हणून मी बाहेर पडले. तर 2-3 दिवस झाले घराच्या बाहेर नव्हती मी, कारण की माझी तब्येत नव्हती. आणि मग परत बरं आपण बाहेर गेलो तर ती तब्येत जास्त होईल आणि साखरपुडा जवळ आला आणि या उन्हामुळेच कदाचित म्हणून. सो आता मस्त फ्रेश वगैरे होतो. सो आता आपल्या ह्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आता आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.